कितने आए कितने गए असं म्हणत आमदार मंगेश चव्हाणांनी जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर टीका केली। उन्मेष पाटील यांच्या भाजपच्या सोडचिठ्ठीवर पत्रकारांनी ही निवडणूक भाजपला जड जाणार का असा प्रश्न आमदार मंगेश चव्हाणांना विचारला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। या पक्षामध्ये खडसेंसारखे रथी महारथी आले आणि गेले। उन्मेष पाटील सुद्धा 2014 ला आले आणि 2024 ला गेले। याचा पक्षावर परिणाम होणार नाही। आम्हाला ही निवडणूक सोपीच जाणार। भाजपने उन्मेष पाटीलचे तिकीट कोणत्या कारणामुळे कापले याचा योग्य वेळ आल्यावर मी खुलासा करेन असा गौप्यस्फोट भाजपचे 40 गावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे। जड जाईल अशी चर्चा आहे। काय कसली जड जाईल कशाला? जळगाव लोकसभेमध्ये काही जड जात नाही, असं जड तर काही नाही। असं किती आले आणि किती गेले असं काही होत नसतं पक्षामध्ये। हा पक्षामध्ये रथी महारथी आले, रथी महारथी गेलेत। म्हणजे तुम्ही अनुभव पाहिला की खडसे साहेबांसारखा जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार स्वतःला समजत होते असा उमेदवार गेल्यानंतर हेच किंचितही पक्षाला फरक पडला नाही। उन्मेष पाटील पाहायला गेलं तर त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये 14 ला आले आणि 24 ला गेले। फार काळ त्यांनी स्वतःसाठीच काम केलं, पक्षासाठी काही काम केलेलं नाही आहे। तुम्ही जरा त्यांना विचारा की तुम्ही प्रामाणिक पक्षासाठी काम कधी केलं।